मी रोज जे काही थोडंफार शूट करेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण माझ्यामध्ये आत्ता सध्या तरी आळस नावाचा एवढा मोठा प्राणी भरला आहे ना की प्रमाणाच्या बाहेरच. कारण काय होतं, हे सगळं आवडीमुळेच व्हायला लागले. सकाळी लवकर उठायची सवय होती आणि ती पूर्णपणे आता माझी बिघडली आहे. सकाळी मला किती काही ठरवलं ना की उद्या लवकर उठणार, तरी मला जाग येतच नाही. त्याआधी सकाळी स्वयंपाक लवकर बनवून घेतला होता, मस्त चहा वगैरे ठेवला आमच्या तिघांसाठी आणि त्यासोबतच बिस्किट पण होतं. कधीतरी बाहेरचं खाण्यासाठी पण खूप इच्छा होते आणि कधीतरी आऊंचा फोन येत असतो की काय आणायचं आहे का. तो तर रोजच येत असतो, पण मी रोज काही सांगत नाही. पण काल इच्छा झाली होती पेस्ट्री खाण्याची, ते म्हटले होते आणू का, ते आणणार होते पिल्लूसाठी नारळ पाणी, पण मी म्हटलं माझ्यासाठी पण आणा. मग त्यांनी येते आणले होते. त्यानंतर पिल्लूला सफरचंद खायचं होतं, त्याला मी ॲपल कट करून दिलं होतं, बसला होता खात. खाऊन झालं लगेच झोपून गेला. त्यानंतर त्याच्या 2 कॅडबऱ्या होत्या, त्याने त्या खाल्ल्याच नव्हत्या आणि मी म्हटलं होतं नंतर एक खाते, पण नंतर म्हटलं होतं उठल्यानंतर विचारून माझी कॅडबरी कुठे गेली, म्हणून काही खाल्लीच नाही. त्यानंतर आवडीने भाजीपाला पण सकाळी आणला होता, तो पण नीट करायचा बाकी होता. सकाळी जी भाजी गेली होती ती भाजी मी काही कधी खाल्लेली नाही आहे, त्यामुळे फक्त आवडीला डब्याला दिली आणि त्यांना जेवायला दिली. मग मी मस्त अशी वांगी घेतली, जी की मला भरीत बनवायचं होतं आणि मला भरीत खूप आवडतं. कधी काय असं भाजीला पटकन नसलं माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी मी भरीत बनवत असते वांग्याचं. खूप छान लागतं, साधं आणि सिंपल. गॅसवरती मस्त वांगी वगैरे भाजून घेतली आणि भरीत केलं. त्यानंतर मस्त असं जेवण पण करून घेतलं मी आणि पिल्लूने. दिवाळीच्या चकल्या वगैरे पण बाकी होत्या. आमचं दिवाळीचं फराळ जास्त दिवस काय राहत नाही, कारण घरात सगळ्यांना सगळं आवडतं. मस्त असं जेवण केलं, चपाती वांग्याचं भरीत आणि ॲपल होते कट केलेले, चकल्या. मस्त जेवण केलं. त्यानंतर 4 वाजता घरी आले होते. त्यांनी त्यांना पेस्ट्री आणली होती आणि प्लस नारळ पाणी. पिलूने सांगितलं होतं पप्पा नारळ पाणी आणा, त्यांनी येताना त्याला नारळ पाणी आणलं होतं आणि एक नाही बरं का, 2 पेस्ट्री आणल्या होत्या, एक त्याला आणि एक मला. आवांचं कसं असतं, काही आणायचं म्हटलं की ते माझ्यासाठी आणि पिलूसाठी आणतात, त्यांच्यासाठी काही नसतं. आम्ही तिघंजण एकत्रच खात असतं, कारण दादू तरी यावर्षी 1 वर्षासाठी गावाला गेला. त्यानंतर संध्याकाळी मस्त कांद्याची पात बनवली, चपात्या बनवल्या, असं संपलं.